वरिष्ठांनी सांगितल्याने सुनेत्रा पवारांचं लोकसभेला काम केलं असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलंय। इंदापूरबद्दल जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे। अजितदादांनी फडणवीसांसमोर कबूल केलंय असंही हर्षवर्धन पाटील म्हणतात। लोकसभेत आमची ताकद असते पण विधानसभेला नसते असं का होतं असा सवालही त्यांनी विचारलाय। विधानसभेत हर्षवर्धन पाटील यायला नको अशी काहींची भावना असू शकते असंही पाटील यांनी बोलून दाखवलंय। दरम्यान या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे, कसं बघताय या चर्चेकडे? कारण रोहित पवारांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं की अजित पवार इंदापूरमधून लढणार आहेत, कसं बघताय त्या वक्तव्याकडे? आता कुणी काय वक्तव्य केले त्या वक्तव्यावरती मी रिॲक्शन द्यावी तो काय माझा प्रश्न नाही। पण एक गोष्ट निश्चित आहे की इंदापूर तालुक्याची चर्चा ही सध्या गाजते आणि त्याचा मुख्य विषय काय तर येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक। लोकसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अशी आमची एक बैठक झाली आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा धर्म म्हणून सुनेत्रा पवारांचं काम करायला सांगितलं की इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि राजकीय विषय जो आहे इंदापूरचा म्हणजे तो निवडणुकीचा कोणी उभं राहिलं हां, तर त्या संदर्भामध्ये अजितदादांनी देवेंद्र फडणवीस समोर कबूल केलं की तुम्ही जो इंदापूर तालुक्याचा निर्णय घ्याल त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे आणि तो शब्द त्यांनी तिथं फडणवीस साहेबांना दिला आणि फडणवीस साहेबांनी मग आम्हा दोघांना सांगितलं की ह्याचा निर्णय मी घेणार आणि मी योग्य निर्णय घेणार आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल। एवढा त्याच्यातला एक बॉटम लाईन आहे। हे झाल्यानंतर मग अजितदादा इंदापूरला आले, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तेच वाक्य सांगितलं। देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी मुंबईला आणि इंदापूरला आल्यावर पण त्यांनी तेच वाक्य सांगितलं। मग आता बघू, अजून जागा वाटपाची चर्चा होती, महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा होती, ही जागा कुणाला जाते, कोणत्या पक्षाला जाते, याच्यात अजून बरेच चर्चा येतात। त्यामुळे आता जे काही ठरलं होतं, चर्चा झाली होती, ते आम्ही वाट बघतोय, आमचे नेते त्या चर्चेप्रमाणे निर्णय घेतील। कार्यकर्ते सातत्यानं असंच म्हणतायत की आमचा दगाफटका झाला, याच्या आधी 3 वेळा झालेला आहे। मग त्याकडे तुम्ही कसं बघता? कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्यात कारण त्यावरती हर्षवर्धन पाटलांचा निर्णय काय झाला? आम्ही सुरुवातीला पवार साहेबांना लोकसभेला मदत केली, 3 वेळा सुप्रियाताईंना मदत केली आम्ही, ती सुप्रियाताईंनी मान्य केलं की भाऊनी आम्हाला मदत केली आणि कालच्या निवडणुकीला आम्ही अजितदादाला मदत केली। कार्यकर्त्याची भावना अशी आहे की लोकसभेला फक्त आम्ही मदतच करायची का? लोकसभा आली की तुम्ही चांगलं, सगळे तुमचे कार्यकर्ते चांगले, तुम्ही चांगलं, तुमचं नेतृत्व चांगलं, आणि असं काय 3 महिन्यामध्ये लगेच घडतं की ह्यांना बाजूला करा? ही भीती, ही भावना, हा राग आणि ही व्यथा ही या सगळ्या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। लोकसभेला आम्ही आतापर्यंत काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, पण 3 महिन्यात काय बदल होतो हे आतापर्यंत तरी तुम्हाला कळलं का? नेमकं काय होतं या 3 महिन्याच्या काळात? लोकसभेला एक चित्र असतं आणि विधानसभेला एक चित्र, त्याचं उत्तर सापडलं? हे जो उत्तर एकच आहे की लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमची ताकद योग्य आहे असं काय लोकांना वाटत असेल आणि विधानसभा म्हणली की ही माणसं नको आम्हाला। आता त्यामुळं आम्हालाही कार्यकर्त्यालाही प्रश्न असा पडलाय की असं काय होतं? आता काय माणसं बोलून दाखवतात, कदाचित बाबा हर्षवर्धन पाटील हा विधानसभेमध्ये आला नाही पाहिजे किंवा ही शक्ती आहे, ताकद आहे, यांना इथंच अडवलं पाहिजे, कदाचित असे काही राजकारणामधले काही आराखडे असू शकतात। कारण काय सांगा? जर आम्ही समजा चांगली माणसं नाही मग आमची मदत का लागते? बरं, ती मदत आम्ही प्रामाणिक करतो, आम्ही कुणाच्या 1 नया पैशामध्ये आम्ही कुठं मिंद नाही। हे आम्ही तुम्हाला मगाशी उल्लेख केलेल्या ह्या 4-5 लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही त्या कुठल्याही नेत्याला विचारा, एक वेळ त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल आम्हाला माहीत नाही, पण आमच्या बरोबर असणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांनी आहेत, कारण त्याला एक संस्कार आहेत, या तालुक्यामध्ये आजपर्यंत ही सगळी जी काही राजकारणामधली जी घडी बसवली गेलेली आहे, आज इथं आलेली माणसं ही 4थी पिढी आहे, उगाच माणसं चिटकून राहत नाहीत। आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्यानं कदाचित हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडलं जातं का, त्यांना टार्गेट केलं जातं का, मग त्यांना अडवलं पाहिजे का, आणि मग कोणाच्या तरी काहीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी मग विधानसभेला मग ह्यांना बाजूला केलं जातं का? अशा प्रकारचा हा संघर्ष
हा बऱ्याच निवडणुकीला चालू आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.